पुरंदरचा तह बंड झालं थंड। शिवतारेंची बारामतीतून माघार। तिढा सुटला, अजित पवारांना दिलासा। विजय शिवतारे अखेर बॅकफूटवर आले। शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे। अजित पवारांविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवतारेंनी आपलं पाऊल मागे घेतलंय। जेवढं कटुता होती ना तेवढी बाजूला सारून राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो। त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू। 23 किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला। इतिहासात 300 वर्ष प्रसिद्ध आहे। हा दुसरा तह आहे, चांगल्या हेतूने केलेलं तह आहे, लोकांच्या हितासाठी केलेलं तह आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा झाली, तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांना तिकीट देण्यात आले। मात्र नणंद भावजाईच्या लढाईत शिवतारेंनी एंट्री घेत अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते। पवारांविरोधात लढण्याची त्यांनी घोषणा केली होती। मी निवडणूक लढणार लढणार लढणार। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। शिवतारेंच्या अजित पवारांविरोधात या लढाईची सुरुवात 2019च्या निवडणुकीपासून झाली होती। अजित पवारांनी शिवतारेंना पाडणार म्हणजे पाडणारच अशी गर्जना केली होती। तिथं जो आत्ताचा उमेदवार आहे, आमदार आहे, तो विजय शिवतारे, ते कसे निवडून येतात ते बघतोच अशा पद्धतीने सांगितलेलं होतं। तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला संजय जगतापला त्या ठिकाणी निवडून आणायचंय। विजय शिवतारेंनी अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबियांविरोधातच शड्डू ठोकला। बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली, तसंच अजित पवारांवर बोचरी टीकाही केली होती। मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो। अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे, कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे। आम्ही मतदान कसं करणार ते? शिवतारेंच्या बंडानंतर मात्र महायुतीत वेगवान घडामोडी घडल्या। मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शिवतारेंसोबत चर्चा केली। त्यानंतर मग मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर शिवतारेंचे सूर बदलले। आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांना जो काही प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातोय। मी दुसरं काही पाहिलं नाही। मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात, पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे। त्यांना कुठे इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड, राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय। त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा, काही होऊ शकते ना। विजय शिवतारेंनी आता माघार घेतल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे। निलेश खरवारेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुरंदर।